हेलो। सर हम जा रहे हैं डांबर के रास्ते से चहा पीने। वाह 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 वाह। पीते हैं चाय के घर। मित्रांनो, तर आपण आता आलोय बाहेरून आणि आता आपल्याला जायचं आहे परत. म्हणजे आता आज आपण एकटेच जाणार आहे. आज मस्त एका ठिकाणी जायचं आहे आणि तिथं जाऊन बघू जरा ते चेक बिक करू, बघू बिघू मस्त मजे बिजे करू. एकटं आहे आज, काही कोण नाही आहे सोबत. कारण की जो तो ज्या ज्या कामात आहे बाकीच्या गावाला गेले. सो मी आहे एकटा आणि माझी डुकडुक आहे. तर आता आपण इथून निघू आणि जाऊ मस्तपैकी तिथं. मी जरा बाहेर आहे. सो ते झालं का इथून निघायचं जायचं. मग तुम्हाला ते जाऊन दाखवतो काय काही नाही. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू. ओके मित्रांनो, तर आपण आलो आहे आपल्या इथलं हे बिओ फार्म म्हणून आहे. इथं आलो आहे. सो इथं बघा एवढं सगळं आपल्याला करायला भेटणार आहे. आता तिकीट वगैरे काढलं गेलं आहे मस्तपैकी. आता मध्ये जायचं आहे. मध्ये जाऊन नुसते मजे हम अकेले आहे आज. आणि ये आपली कड्डी आज तो नुसते राडे डालेंगे. तो भेटूया जरा तिथं काय काय आहे बघतो. सांग देखो दोस्तो, इथं असं मस्त फॅमिली येत राहता. नमस्कार. सो ती अंकल होती. तर असं मस्तपैकी आहे हे लहान मुलांसाठी ओनली. छानपैकी असं गार्डन बिर्डन विषय खोल तोफ रंगाडा सगळे हे बघा. हे सगळं लहान मुलांसाठी इथं मस्तपैकी गुपकुलुगुलू गुप. वाव, म्हणजे छान माहोल आहे. फोटोशूट वगैरे इथं छानपैकी करता येतात. वॉटर स्पोर्ट छोटंसं लहान मुलांसाठी. या बघा लहान पोरं. सो असं आहे बघा. आणि इथून अजून मध्ये तर छान छान असा ब्रिज बनवला एकदम पद्धतशीर. आणि इकडं बर्ड पार्क आहे. हे गार्डन आहे छानपैकी बनवलेलं त्यांनी. हे झाडं छान. इकडं आय थिंक इकडं काय हे बघा इथं काहीतरी आहे रंधार काय. अरे कहना क्या चाहते हो. जाऊ आपण तिथं बी. हे बघा प्ले एरिया इकडं फूड कोर्ट वगैरे आहे. आणि आपल्याला जायचं आहे मध्ये बर्ड पार्कमध्ये. सो इधर मस्त मस्त बनवलेलं आहे. फॅमिलीज वेगळे सगळे येतात. हे बघा दोस्तो. सो इथं मस्तपैकी बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा इथं बर्ड पार्क आहे. छोटी छानपैकी शेती वगैरे केलेली मस्तपैकी. आणि यो देखो इकडं सगळे इकडं बघा. थांबा, हे जे आहे ना इथं नॉर्मल त्यांनी शेतीसारखं बनवलं आहे छानपैकी काहीतरी. ओके, इथं फॅमिली वगैरे आलेलं आहे. आणि हे इथले मस्त बर्ड पार्क म्हणजे इथं पक्षी बिक्षी असतील. पण इथं बंद दिसतंय मला ते. हे देखो बदक बिदक है इधर. ये उंदीर भी है. हो हे बघा मस्त काहीतरी छानपैकी बनवलेलं आहे. येत आपण मध्ये जाऊन पाहू काय काही विषय. ज्योतिषी ये चाचे याई वाव याई गिदी आले. हे बघा छान आहे शशी इथं. हे बघा प्रेमळ आहे ते. प्रेमळ लई कुचू 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 चावतो का बोधू. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा सजांना हात लावले. या हो शशी इथं काहींनी ले काहींनी मागायला काय लागतं तुम्हाला. बडे उंदीर ये पाय पुढे वारी ते आहे छान उंदीर. हा बघा इकडं बी आला बघा कलच्या. आणि हा बघा याला ना तो चावशील भाऊ. हे चावणार आहे वाटतंय मला. वांद्र हे वांद्र दुसरे असं छानपैकी बघा. गिनी पीग दिलेलं आहे सगळी इन्फॉर्मेशन वगैरे. आणि हे मसकली आय डोंट नो. हो हे पक्षी वगैरे आहे.
हे कबूतर आहे ते छान छान. आणि यो गिनिया फाऊल म्हणून काहीतरी शे बदकासारखं म्हणजे पुरा भारी ते गोलू मस्त पाहिजे एकदम पद्धतशीर. आणि इथं काहीतरी होतं टर्की पण ते नाही आहे वाटतं. सो बघू अजून पुढे आणि तर काय आहे बघा बदक. दिस इज बदक. हो बघा बदक कसं आहे बदक कसं आहे विचार ओरडतोय म्हणजे काहीतरी विषय. कसं आहे अबूर मनीला बदक बाबा काय भाऊ हे बघा इथं काहीतरी होतं इथलं गाठ काढलेलं आहे. आणि असं म्हणजे अशा प्रकारे बनवलेलं आहे छानपैकी त्यांनी एका नंबर. या वीक फॉरेस्ट ह्याचा अर्थ मला नाही माहिती, त्याला माहिती आहे शिंदेनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण इथं असं काय इथं येवस आलं काहीतरी अंगावर. इथं काही नाही आहे नॉर्मल असं बनवलेलं आहे. पक्षी कत्ता म्हणजे व्हाईट जावा फिंच म्हणजे काय मला पण नाही आयडिया आहे बघा. असे ते पक्षी छान छान. ये हे इधर क्या है इथं प्रेम पक्षी आफ्रिकन लव बर्ड्स. हे लव बर्ड आहेत म्हणे या बघा इथे खोल. आणि यो हे कॉकटेल हे पाय कोकाटेल म्हणून आहे काहीतरी. कॅमेरा फोकस हे पण हे कोणते काय माहीत नाही. हे ब्ल्यू मास आफ्रिकन लव बर्ड. यो ब्ल्यू म्हणून ब्लू मास यांचं नाव. आणि त्यांच्या मस्त त्यांनी झोपायचा विषय बनवलेला आहे. हे डायमंड डोव ये इसके बाद ये है झेब्रा फ्रेंच झेब्रासारखं आहे म्हणून झेब्रा फ्रेंच काही बी चांगलं आहे. हे लव बर्ड वापस हे बघा हे छपरी हां रिकामी. हे जावा फिंच वापस इथून गायब आहे ते एकच इथं काय म्हणत बाकी तिकडे गेले. हे जे आहे पोपट आहे आणि ते इथं काय माहिती यांना एवढं मोकं दिलेलं आहे मस्त काही विषय नाही छान छान आहे. आणि असं बघा हे शेतीसाठी लागतं ना ते. हे बघा ऐसा ही यो देखो म्हणजे ते पडतंय बाई. आपण काहीतरी जडबड केलेली आहे. आणि अशा प्रकारे पावसाचं आगमन झालेले आहे. तो अपने को इधर से निकलना पडेगा ऐसा लग रहा. अजून आहे बाकी पुढे जाऊन बघू. अजून 2-3 तिकीट आहेत बघू ते बाकी. ओके आता थोडासा पाऊस बंद झाला आहे. आपण आधी निघतोय बाहेर आणि बाहेर जाऊन बघू आता बाकी. इकडं आता त्या साईडला जायचं आहे तिकडं काहीतरी कृषी म्हणून आहे तिथं जाऊ आणि बघू काय विषय काही नाही. तर मित्रांनो आपण इथून येऊन गेलेलो आहे. आता आपण हे बघा इकडं फूड कोर्ट आहे प्ले एरिया जाऊ दे. इकडं आपलं काही काम नाही लहान पोरांचं आहे. आपण आता फूड कोर्टमध्ये जाऊ. हे बघा ही एंट्री छान छान ठेवलेली अशी गोंदस हे बघा. तर आता आपण जाऊ आणि ये देखो ब्यांगुई है इधर. वाव इट्स इज बंगई. ये देखा ये बहुत बढ़िया है भाई. पण ती चित्र बनवलेली ऐसा है इधर मस्त. तर मित्रांनो हे बघा ह्यासाठी मायला हे बघा हे जे नाही छान असं जुन्या जमान्याचं बनवलेलं आहे. बघा फूल
जे बघा असे भांडे हे. आणि रांधण घर म्हणून, रांधणघर मीन्स रांधणं म्हणजे जी खेड्याची भाषा राहते, खानदेशी भाषा. रांधणं म्हणजे जेवण बनवणं, रांधणं म्हणजे हां जेवण बनवणं, त्याचंही आहे. आणि त्यांनी हे बघा जातं वगैरे असं छान बनवलेलं आहे इथे. म्हणजे इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. आणि इकडं जी हे जस्ट फिरायचा विषय इथं या बघा. असे फक्त इथं फिरा वगैरेचं असेल नॉर्मल सहज जस्ट हे गार्डनिंग स्कूल वगैरे सगळे म्हणजे मध्ये जाऊ शकतो आपण. आणि असं सगळं इथं बनवलेलं आहे. तो बाकी बघू. आणि इथं मध्ये फूड कोर्ट जे म्हणता इथं मिसळ वगैरे भेटते. सो आपण मध्ये जाऊ, मिसळ ट्राय करून पाहू. आवडली तर ठीक, नाही तर देखते हे आगे. पूर्ण फॅमिलीज वगैरे राहता मध्ये. आणि बघू. आणि हे जे आहे ना हे जुन्या जमान्याचा तो म्हणता ना ते याला काय याला. ठीक है, ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. त्याचं नाव मला आठवत नाही आहे. ज्याला माहिती आहे त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे आहे हे जुन्या जमान्याचं म्युझिक सिस्टीम आहे ॲक्च्युली. हे जे होतं इथं आधी सीडी टाकायचे, जसं की ही सीडी आहे. आणि हे जे आहे ना हे असं लावून ही जी की आहे त्याची, ही की अशी इथं राहते. ही की अशी फिरवली की ती फिरायची आणि त्याच्यातून या इथून साऊंड यायचा बाहेर आणि एकदम बेस्ट होतं आहे. हे नवीन जमान्याचं. अरे कहना क्या चाहते हो? आपलं सॉरी, हे जुन्या जमान्याचं, हे नवीन जमाने काय देखो. एकदम बादशाह बबन छबनीस हे देखो. इमोजी बिमोजी पुरे कौवा. या वॉशिंग एरिया आहे मस्तपैकी. इथं वॉश बीच हात बी धुवून घ्यायचे छानपैकी. आपण आता मध्ये जाऊ आणि मिसळ शपालू काहीतरी थोडी मजा येईल. बघा मित्रांनो इथं नाही छोटे छान भांडे बघा. हे छोटं जातं जे पोहतं ना ते हे जे भांडे आय थिंक कसलं तरी. ही चूल आहे, हा वरवंटा आणि हे सूप आहे. आणि हो झाडू छोटूसा. हे बघा इथं मस्त बाप्पांची मूर्ती ठेवली छान. आपण जाऊ शकतो असं काही नाही, पण ठीक आहे छान आहे. मोठी मिसळची ताई भेटते. तो गेला भाऊ. बेकार है भैया, मैं तो टूट गया. ही जी आपली जे म्हणजे या केल्या का आहे मेरा इतना मैं खाएगा बैठ के. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तेव्हा काही मिसळ, पापड, पाव हे स्वीटमध्ये भेटतं. आणि हे बघा मिक्सिंग एक्स्ट्रा तेल. अशा प्रकारे मस्तपैकी पाऊस पडलेला आहे पुरा गंदा. आणि त्याच्यामुळे गेलेलं आहे वल्ला होऊन. आता एक काम करू, आपण इथून निघू आणि डायरेक्ट घरोघर. काही विषय नाही, बाकी बघू रस्त्यात. आतापर्यंत बघायला लाईक सबस्क्राईब करून द्या. चलो बाय.